तर सगळ्या नियमांचं आपण पालन करू असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार असं देखील जरांगेंनी म्हटलेलं आहे। जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करू आणि सरकारला जर एका दिवसात मागण्या सरकारने मान्य केल्या तर आपल्याला एका दिवसाची परवानगी पुरेशी असेल। मात्र आपली मागणी मान्य होईपर्यंत आपण आंदोलन करणार आणि हे आंदोलन करताना सगळ्या नियमांचं पालन करणार असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे। चौकातून पुन्हा एकदा जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। आपण त्यांच्याशी या आठवणीबद्दल पहिल्यांदा जाणून घेऊया। हाच चौक आहे ज्या ठिकाणी तुम्ही पहिलं आंदोलन केलं होतं, काय आठवणी आहे? चांगल्याचे खुटे उठले, चांगल्याचे खुटे उठले। इथंच म्हणत होते ह्याच चौकात चौक घेते इथं पाठीमागे सभा झाली होती आणि ह्या सभेत सांगितलं होतं तुम्ही खुटी मारून ठेवली खुटी, मी तुमचा खुटा तुटून तरच मराठी जावला सांगतो उठतीला याला ही जागा मारण्याची जातवान असलेलं मराठी ते घरात झोपायला नाही आले, देवेंद्र फडणवीसचा अन्याय सहन करायला नाही आले। आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आम्ही आरक्षण मिळवणार आहेत लोकशाहीनं आणि कायद्याचे नियमात पालन करून 29 ऑगस्टला आमरण उपोषण करणार। चलो धन्यवाद। तर या बातमीवर आपलं लक्ष राहील। तूर्त या बुलेटिनमध्ये